श्री स्वामी समर्थ। अधिक मासात 3 दुर्मिळ महायोग। पुढचे 11 वर्ष घडणार नाही असा योग। या काही राशींना होणार जबरदस्त फायदा। मिळणार भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार अपार आनंदच आनंद। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मात दर 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाला विशेष महत्त्व दिले जाते। या महत्त्वाच्या आणि पवित्र महिन्याची सुरुवात 17 मे पासून झाली असून 15 जूनला अधिक मास संपेल। विशेष म्हणजे या काळात अनेक शुभयोग तयार होतील। या 30 दिवसांच्या कालावधीत गुरुपुष्य योग 2दा तयार होईल। हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे, कारण सहसा एका महिन्यात फक्त एकच पुष्य नक्षत्र असते। दुसरे म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या मध्यात अधिक मास येणे हा देखील एक दुर्मिळ योगायोग आहे। तिसरे म्हणजे या काळात गजकेसरी योग आणि पुष्कर योग यांसारखे शुभयोग देखील तयार होतील। या कारणामुळे 2026चा अधिक मास खूप विशेष मानला जात आहे। तसेच असा योगायोग यानंतर 2037 मध्ये पाहायला मिळेल। या अधिक मासाचा फायदा काही राशींना होणार आहेत। कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत। अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना। वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणामुळे सौर वर्ष जे 365 दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष जे 354 दिवसांचे असते, यातील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो। सलग 3 वर्ष हा फरक 33 दिवसांचा म्हणजेच संपूर्ण 1 महिन्याचा असतो। त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो। अधिक मास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात। हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात। यामुळे ज्येष्ठ महिना 2दा गणला जातो। अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे। भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत। या महिन्यात विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व आहे। जो कोणी अधिक मासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यावर कायम विष्णू कृपा करतात अशी मान्यता आहे। तसेच या महिन्यात दान करण्याला देखील पुण्याचे मानले जाते। अधिक मास हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळात करतात। अधिक मासाची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी झालेली आहे आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल। याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत। एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना। त्यामुळे या वर्षात काही सण पुढे जाणार आहेत। वटपौर्णिमा देखील यावेळी 29 जून रोजी असेल। अधिक मास 15 जून रोजी समाप्त होईल। अधिक मास या महिन्यात काही नियमांचे पालन करणे लाभदायक मानले जाते। या महिन्यात पूजा, पाठ व भगवान विष्णूंची भक्ती करणे श्रेष्ठ मानले जाते। सात्विक आहारावर भर देणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते। काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात। यामुळे पचनशक्ती सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होते। हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे। अधिक मासात मांसाहार करणे टाळावे। जमेल तितके शुद्ध अन्न ग्रहण करावे। अधिक मासाला मलमास म्हटलं गेल्यामुळे तो त्याज्य होता आणि नंतर भगवान विष्णूंनी त्याचा अंगीकार केला म्हणून पुरुषोत्तम मास याला म्हटलं जाऊ लागलं। असे मानले जाते की अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित ठरला। तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम नाव दिले आणि या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले। म्हणूनच या काळात विष्णूची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते। यामध्ये आपल्या अवतीभोवती असलेले भगवान विष्णूंचे प्रत्यक्ष रूप कोण आहेत, तर ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचा विवाह करतो, विवाह करताना कन्यादान असा विधी आपण करतो। या कन्यादानामध्ये आपण असा संकल्प करत असतो की विष्णू स्वरूपीनवराय श्री
रूपिणी इमाम कन्या याचाच अर्थ असा होतो की माझी मुलगी ही लक्ष्मी स्वरूप आहे, ती विष्णू स्वरूप असणाऱ्या या माझ्या जावयाला मी देतोय. अर्थात आपला जावई हा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आपल्यासाठी असतो आणि म्हणून त्याची पूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य प्रत्यक्ष मिळत असतं. अशा वेळी 33 अशा गोष्टी पदार्थ ज्याला छिद्र आहेत, उदाहरणार्थ अनारसे, बत्तासे इत्यादी अशा सच्छिद्र असलेल्या अशा 33 गोष्टींचं दान आपल्याला जावयाला या अधिक महिन्यात द्यायचं असतं. चला तर आता जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना अधिक महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय भगवान श्रीहरी विष्णू. सगळ्यात पहिली लकी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. अधिक मास वृषभ राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. तुमच्या सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढेल. तसेच या काळात तुमची आर्थिक परिस्थिती देखील खूप मजबूत होईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. या महिनाभराच्या काळात मालमत्ता, नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी शुभ संधी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगले लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे या काळात परत मिळवता येऊ शकतात. या काळात इच्छित नोकरी मिळवण्याची देखील शक्यता आहे. त्यासोबतच बिझनेस करणाऱ्यांना या काळामध्ये बिझनेसमध्ये अधिक प्रॉफिट झालेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण राहू शकते. त्यासोबतच या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यानंतर आहे सिंह रास. अधिक मासामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. तसेच जुन्या गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळण्याची देखील आशा आहे. तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येणार आहे. या शुभ काळात कुटुंबामध्ये एखादी शुभ घटना देखील घडू शकते. व्यवसायात अचानक प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. सोबतच या काळामध्ये वैवाहिक जीवन आनंदमय राहणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी खूपच लकी राहणार आहे, कारण या काळामध्ये तुम्हाला मिळत आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळू शकते. त्यानंतर आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळेल. तसेच उत्पन्न वाढण्याची देखील शक्यता आहे. या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यताही आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शुभ शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश देखील मिळू शकते. सोबतच भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने या काळात तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल. सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ असणार आहे. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक मार्गांनी पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे. एखाद्या कामात मोठे यश मिळण्याची आशा देखील आहे. रखडलेले काम पूर्ण होईल. तर काही कामांमध्ये तुम्हाला तुमच्या पालकांकडून उत्तम पाठिंबा मिळताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला अनेक करिअरच्या संधी प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना अधिक महिन्याच्या काळामध्ये मिळणार आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक बदल. त्यांच्या मनासारख्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि या राशी होणार आहेत धनाने मालामाल. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.